ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपल्यासोबत ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी देखील होते आणि याच आजाराशी लढा जो आहे, जी झुंज आहे ती त्यांची अपयशी ठरली आणि वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। यामध्ये पद्मश्री देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता 2006 ते 2008च्या दरम्यान। आणि त्यांचा जो अल्पपरिचय आहे तो आपण करून घेऊया। त्यांचा जन्म 17 मे 1951 रोजी जेतपूर गुजरातमध्ये झाला। 1980 मध्ये पहिला गझल अल्बम त्यांचा रिलीज झाला, आहट असं त्याचं नाव। त्यानंतर 1986 मध्ये नाम चित्रपटामध्ये पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं आणि या नाम चित्रपटातलं चिठ्ठी आई हे गाणं प्रचंड गाजलं। कारकिर्दीत एकूण 53 अल्बमची निर्मिती त्यांनी केली आणि त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी देखील पार्श्वगायन केलं। भक्ती संगीतात देखील त्यांनी स्वतःची अशी वेगळी छाप सोडलेली आहे। 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला। मनमिळावू आणि शांत स्वभाव अशी त्यांची ओळख राहिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।